आता आपण बघत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी 13 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था। मोदींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता। पुण्यातील गुंडांविरोधात पोलीस आयुक्त पुन्हा ऍक्शन मोडवर। दहशत माजवण्यासाठी सोशल मीडियावर रील बनवणाऱ्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश। पुणे महापालिकेच्या 6 अभियंत्यांना दिव्यांग प्रमाणपत्राबाबत नोटीस। पालिका 6 अभियंत्यांकडून खुलासा मागवणार। अभियंत्यांना नोटीस जारी। पुण्याच्या भोर तालुक्यातील संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या 9 पैकी 5 सदस्यांचा राजीनामा। सरपंच आणि उपसरपंच विचारात न घेता कारभार करत असल्याचा सदस्यांचा आरोप। पुणे जिल्ह्यातील 78 मुजोर बिल्डरांकडून 50 कोटींची वसुली, तर 5 प्रकरणांमध्ये महारेरा लिलाव करणार। ग्राहकांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाची कारवाई। पुणे शहरात दक्षिण भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार। कात्रजमध्ये मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार। शुक्रवारी उशिरा व कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। पाणी पुरवठा विभागाची माहिती। राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आज रजेवर। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार। शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 11वी प्रवेशाच्या 6व्या विशेष फेरीत 835 विद्यार्थ्यांना प्रवेश। विद्यार्थ्यांना आजच प्रवेश निश्चित करावा लागणार।